दिल्लीहून येत असलेले एकनाथ खडसे आता आज जळगावमध्ये असणार आहेत। वरिष्ठ नेत्यांच्या भेटीच्या आशेने दिल्लीला गेलेले एकनाथ खडसे यांनी कालच महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरू केला। गुरुवारी रात्री खडसेंनी नितीन गडकरींची भेट घेतली खरी, पण पक्षातल्या इतर बड्या नेत्यांच्या भेटीसाठी थांबणं व्यर्थ असल्याचं लक्षात आल्यावर नाथाभाऊ राज्यामध्ये परतत आहेत। कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या विरोधी उदयनराजे भोसले यांनी आज कराड बंदचं आवाहन केलेलं आहे। प्रांताधिकारी किशोर पवार यांनी गुरुवारी वाळू माफियांविरोधात कारवाई केली आणि त्यावेळी वाळू वाहतूकदार सचिन पवार यांच्या डोक्यामध्ये त्यांनी काठी मारल्यानं सचिन पवार हे गंभीर जखमी झाले। यावरून उदयनराजे आक्रमक झालेले सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये कृष्णा नदीवरच्या वडोली भिकेश्वर इथं गुरुवारी प्रांताधिकारी किशोर पवार यांनी 52 वाळू वाफे उद्ध्वस्त केले होते। राज्यातल्या विनाअनुदानित शाळा महाविद्यालयामधल्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं गेल्या 10 दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे। अमरावतीमध्ये सुद्धा शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। सुमारे 60 शिक्षक उपोषणाला बसलेले। शिक्षक म्हणजे बिगार होय आणि त्यांना मोबदला दिला काय किंवा नाही दिला तरी काही बिघडत नाही असा कारभार राज्य सरकारचा सुरू आहे। कायम अनुदानित शाळा मंजूर करताना कधी अनुदान देता येणार नाही असा सोयीचा अर्थ सरकार लावतंय। न्यायालयानं मुद्दे खोडून काढले असले तरी 2009 पासून हा प्रश्न सोडवला गेलेला नाहीये आणि त्यामुळे शिक्षक संघटनांनी आरपारची लढाई सुरू केली आहे। गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती। 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार होते ते, मात्र अजूनही कुठल्याच हालचाली दिसत नाहीयेत आणि त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची चिन्ह आहेत। शाळेत 2002 पासून मी शाळेत नोकरी रुजू झालेला आहो। आजपर्यंत मला संस्था मालक तुटपुंजी 1000-2000 रुपये ज्यांना जशी मिळेल तशी पगार देतात। आमच्या मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी एक बैठक लावून 48 तासामध्ये निर्णय घेतो म्हणून सांगितलं, परंतु 2 दिवस उलटून सुद्धा अद्याप शासनाचा कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय या ठिकाणी झाल्याचे कळत नाही आहे। राज्यात मुक्त विद्यापीठांप्रमाणेच मुक्त शाळांची संकल्पना राबवण्याचा विचार शिक्षण विभाग करते, पण त्याचवेळी रात्रशाळा बंद करण्याचा विचारही सरकार करते। सुमारे 150 वर्षांची परंपरा असलेल्या रात्रशाळा बंद करायला सर्व स्तरातून विरोध होतोय। राज्यातले 186 रात्रशाळांमध्ये जवळपास 36,000 ते 40,000 विद्यार्थी सध्या शिकतात। दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी हे विद्यार्थी 8वी ते 12वी पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण करतात, पण या रात्रशाळा बंद करून मुक्त शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। सध्या देशामध्ये राजस्थान स्टेट ओपन स्कूल, राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, MP स्टेट ओपन बोर्ड, ओडिशा ओपन स्कूल अशा अनेक ठिकाणी मुक्त शाळा सुरू आहेत, पण तरीही मुक्त शाळा या रात्रशाळेला पर्याय होऊ शकत नाही तसं जाणकारांना वाटतंय। रात्रशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही त्या बंद करण्यास विरोध केलाय। 3 वेळा मुलीत झाल्यानं सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बीडमधल्या एका महिलेनं स्वेच्छामरणाची मागणी केली आहे। अनिता देवकोळे असं या महिलेचं नाव आहे। ती दिंद्रुड गावात राहते। मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून 3 मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी तिनं घेतलेली आहे, मागितली आहे। 15 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला। सलग 3 वेळा मुलीत झाल्यामुळे सासरचे लोक मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ करतात असा आरोप या महिलेनं केला आहे। नाशिक शहराच्या सिडको सातपूर भागातल्या विजेच्या तारांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो। या भागामध्ये कमी जागेत जास्त लोकवस्ती आहे। इथल्या इमारतींच्या बाहेरूनच विजेचे खांब आणि विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारा आहेत। या विद्युत तारांना स्पर्श झाल्यानं याआधी अपघाताच्या घटनाही घडल्यात। पावसाळ्यात शॉक लागून दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांना वाटते, त्यामुळे धोकादायक तारा भूमिगत करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून ते करत आहेत। मुंबईतल्या वरळी भागामध्ये झी 24 तासच्या बातमीनंतर पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम केलं गेलं। याकरता वरळीकरांनी झी 24 तासचे विशेष आभार मानलेत। पावसाळा तोंडावर आलेला असतानाही वरळी नाका आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी फुटपाथ खचले होते, तर पेव्हर ब्लॉक उखडले होते आणि त्यामुळे ऐन पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून अपघात होण्याची शक्यता होती। तक्रारी करूनही पालिकेनं हालचाली होत नव्हत्या, मात्र झी 24 तासने याबाबतची बातमी दाखवल्यानंतर यंत्रणा हल्ली आणि आता कामं झाली आहेत। अनेक महिने तिकडे प्लेअर ब्लॉक निघालेले, त्यामुळे अनेक अपघात होत होते। त्यामुळे पावसाच्या आधी ते काम करणं गरजेचं होतं, पण प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रशासन ऐकत नव्हतं।
आज जी24 तासचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि वळीकरांसुद्धा आभार मानतो, कारण जी24 तासनी बातमी दाखवली. बरेच लोक पडायचे म्हातारे बितारे चालताना, पण जेव्हा जी24 तासला आम्ही त्याबद्दल सांगितल्यानंतर जी24 तासनी जे काय दाखवलं आणि त्याच्यावर जी काय कारवाई झाल्यानंतर पटापट कामं करून आता जे फुटपाथ आहे तो एकदम व्यवस्थित केलेला आहे. त्याबद्दल आम्ही जी24 तासचे आभारी आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.